हो. हा चला ना, तुम्ही टीव्ही लावा ना आता. टीव्ही लाव. लावा पटकन. शाबास. यस. हा रात्री थांबा असू दे. भारी आहे serial नाही का? तुम्ही बघता ते भारी आहे ना. तुम्ही बघता हो हे बघ. हे बघा हे काय करते हे बघा. बघा मस्त आहे मस्त आहे मस्त आहे इथं बघा किती मस्त आहे हे बघा. काय झालं? हो, बघा, हो, हे बघा. हे थांबा हे थांबा. अरे का हे असं कसं करते? आई सांग आई सांग तुला काय पाहिजे आहे इडली सांबार. सांग बरं डाल के जाइए क्या अलग से हॉटेल आहे काय हे? इडली सांबार. नाही नाही इथे समोर नाही माझ्याकडे. मग तू पाहिजे. आणतो ना आणतो. इडली सांबार घ्या. मला मसाला डोसा पाहिजे हो, अण्णा तुमच्या पण अंगात येतं. नाही मी आपला असाच वाट लागली यांचं काय मग काय गंमत करतात? टीव्ही बंद करा ना पहिले. पुरीचा हाल होत्या टीव्ही बंद करा टीव्ही बंद करा पहिले. पुरीचा हाल होत्या टीव्ही बंद करा टीव्ही बंद करा हा ही सिरियल लागली ना की तिच्या अंगात येतं. हा मग काय तर. तिथे डोकं जड झालं बिचारीचं. काय झालं असं का बघतायत समधी? हा? बरं झालं बंद मम्मी केलं. मम्मी डोक्याला जड झालं बघ. चहा दे ना मम्मी चहा दे ना. इकडे बेटा हा बोल. चहा घेऊन ये पटकन 2. मी आणायचं. टीव्ही लाव रे पटकन. नाही नाही, आणतो ना आणतो काय घेतात. बघा भाऊ कदम चहा घेऊन येताना हा चहा आला. या जावई बापू बाहेर पडा अष्टपुत्र सौभाग्य. काय चालू मी सांगितलं लग्न झालंय माझं. ठेवा हार तुमच्याकडे. झालं तर मग काय झालं एक अजून करा ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. काय 2-2 करायची. मग काय एका दिवशी नाटकाचे 2 प्रयोग करत नाही तुम्ही. हा करतो. 2 शूटिंग करत नाही एका दिवशी तुम्ही. हो करतो. मग 2 लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. अरे हे कुठलं लॉजिक आहे काय बोलतो माणूस. हो अरे जाऊ दे बाबा मला तर झोप आली आता माझं पण डोक्याला जड झालं. मी पण पडते म्हणते थोडा वेळ. आता थोडा वेळ राहिलेला आहे. मग काय तर. अहो पण काय थोडा बरोबर आहे. रिलॅक्स रिलॅक्स. गप्पा सगळे आपण पण झोपू इथे मी जपणार होतो. इथे मी पडतो आता बाई असं पाठ घ्या. मला असं करते. टीव्ही बंद करा. अरे टीव्ही बंद करा. टीव्ही तर ऑलरेडी बंद आहे. आवाज कुठून येतोय? बंद करा. बंद करा. आवाज कुठून येतोय? बंद करा. एक मिनिट माझा अलार्म वाजायला 1 मिनिट अलार्म बंद झाला दुसरं म्युझिक नाही मिळालं. चला चालायला लागा बाय.
बाहेर चालायला लागा काय झालं तुमचे तास पूर्ण झाले बाहेर चालायला लागा. नाही, भाऊ नाही, कदम मी यांना काय अत्यंत म्हणतो, आनंद होतोय ऐका इथे. ना, मी काय म्हणतो अजून 2-3 दिवस थांबवा पण परवडलं मला. नाही नाही तास संपलेत 12 तास निघा आता तास संपलं तर काय झालं, पैसे देऊ आम्ही. अरे हा काय लवच आहे का? निघा चला बाहेर काढायला या बघा भाऊ असं नाही करू शकत अजून 2-4 तास बाकी आहेत आपलं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. कसलं गेलं खड्ड्यात कॉन्ट्रॅक्ट चल त्याला बाहेर काढा भाऊ म्हणतोय मी. कदम तुम्ही असं नाही करू शकत तुम्हाला दंड बसल मग भरतो ना काय दंड आहे तुमचा सगळ्यांना पर हेड 5-5 हजार रुपये नुकसान भरपाई आणि नंतर गोड भरपाई पण द्यावी लागेल. मी 10,000 देतो प्रत्येकी 10,000 प्रत्येकाचे मग ठीक आहे ना द्या ठीक ना आहे हे बघा 10,000 असेल तर ठीक आहे नियम आहे चॅनलचा नियम आहे चॅनलचा नियम आहे हे सगळ्यांचे 10,000 रुपये पर हेड मिळाले रे ठीक आहे उगाच कशाला आपण नियमात राहायला पाहिजे बरोबर. चला झालं ना काम भाऊ काय कदम करायला मिळालं. हरकत नाही इकडे हा. आता पुढे काय रे? आता काय नवीन सेलिब्रिटीचं घर शोधायचं आपल्या कार्यक्रमाचं नाव पण ठरलेलं आहे फॅमिलीने आता सोडून द्या रोने धोने आता पकडूयात संजय मोने. संजय मोने सर आता वेगळ्या विषयाकडे येतो जो विषय सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही किस्से तयार करता लिहिता किंवा ते खरे घडलेले असतात पण आम्हाला तसे वाटत नाहीत कारण फॅन्टसीज ह्या नेहमीच आपल्याला तशा वाटतात तशा तुमच्याच आयुष्यात फक्त घडतात त्यामुळे नाही, मी खूप एक गोष्ट इथे सगळ्यांना सांगतो हा, सर. बरेचसे लोक पुण्याला जातात हां नारायणपेठेमध्ये एक दुकान आहे हां त्या दुकानात एक बोर्ड आहे येथे न वाजलेल्या फटाक्यात वाती घालून मिळतील जाऊन बघा ऐकलं अजून तो बामचा पण आहे काहीतरी 4 आण्यात ते जंगली म्हणून आहे जंगली मेडिकल का असं तर नाव होतं तिथे 4 आण्यात आयडेक्स लावून मिळेल असं पाठी होतं थोडस सुचलं कशाला अख्खं विकत घ्यायचं 4 आणे द्यायचं नाही तो असं करून तो लावायचा नाशिकला मी एक बोर्ड बघितला हां. अमेरिकेहून आलेल्या बटूंच्या मुंजीसाठी खास निळ्या डोळ्यांचे भटजी मिळतील खरंय डोळे सगळ्यांनाच असतात नजर लागते खरंय पण त्याच्यासाठी माणूस पण आवली पाहिजे आणि सर फार आवली आहेत हे आपल्याला माहिती आहे पण त्यांच्या बाबतीतले काही किस्से असे आहेत जे कुणालाच माहिती नाही आहेत आणि आज ते सगळ्यांच्या समोर आम्ही मांडणार आहोत पण ते मी मांडणार नाहीये तर त्यांच्या सौ स्वतः मांडणार आहेत हां तर सुकन्या ताईंना आम्ही सांगितलेलं होतं की सर काय फार आम्हाला सांगणार नाहीत तुम्हीच सांगा तर त्या आपल्याबरोबर आवाजाच्या स्वरूपात असणार आहेत आता. संजयनी काही दिवस बँकेमध्ये पण काम केलं आणि हा पट्ट्या नेहमीप्रमाणे शॉर्ट्स घालून जायचा. मॅनेजरनी खूप वेळा सांगितलं नका हो शॉर्ट्स घालून येऊ पण ह्याने ऐकलं जो ऐकेल तो संजय कुठला तर पावसाळ्यामध्ये पण शॉर्ट्स घालून जातो मला कम्फर्टेबल आहे हे आणि वरचं बघतात ना टेबलाच्या वर दिसतोय ना मी तिथे मी छान शर्ट घातलंय ना टेबलाच्या खाली कोण बघतंय मग शॉर्ट्स घातली म्हणून काय बिघडतंय त्यामुळे ते गप्प राहिले काय आता बोलणार यांच्या पुढे. एके दिवशी असंच कोणाचे चेक पटकन म्हणजे टायमिंग झालं होतं सगळे चेक जाणार होते पास व्हायला पटकन ह्याने जाऊन त्या काउंटरवरनं उडी मारून त्याला नेऊन दिलं की याच्याबरोबर त्याचे चेक जाईल. तर मॅनेजरनी बोलवून घेतलं तुम्ही असे काउंटरवरनं वगैरे उड्या नका मारू तर म्हणजे उड्या मारणं महत्त्वाचं नाही आहे तो चेक अर्जंटली जाणं महत्त्वाचं होतं आणि मी असा फिरून येणार तोपर्यंत तो निघून गेला असता त्याच्यापेक्षा हे बरं नाही का मी उडी मारून पटकन दिला आणि तो गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर साहेबांनी आमच्या नोकरी सोडून दिली आणि मला इथे मनासारखं वागता येत नाही. काय आहे की मला असं वाटतं की आपल्या देशाचं एकंदरीत तापमान बघता आपण लोकांना काय वाटतं याचा विचार न करता आपल्याला जे काय वाटतं ते करावं. बरं ती शॉर्ट्स काय अशी व्यवस्थित होते म्हणजे कोकणामध्ये जेवढ्या लांबीचं धोतर असतं ते तिथपर्यंत ती अर्धी पॅन्ट यायची आणि ते उडी मारायचा किस्सा होता की ते असं जाण्यापेक्षा पटकन तो जात होता म्हणून मी अशी ते पोल वॉल्ट करतात तशी उडी मारत मी मराठी झी मराठी